थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होत आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काही वेळातच ही पत्रकार परिषद होणार आहे। विरोधकांचा आक्षेप आहे की अजून दुबार मतदार किंवा मतदार याद्यांमधला घोळ सुटलेला नाही आणि याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोग ही घोषणा करणार आहे। काय सांगाल? निखिला, दुपारी या पत्रकार परिषदेची घोषणा निवडणूक आयोगाने केली आणि 4 वाजता पत्रकार परिषद होणार। त्यानंतर लागलीच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा निवडणूक आयोगावरती आणखी काही प्रश्न उपस्थित केले। शिवाय विरोधकांमधून सातत्याने हे प्रश्न अजूनही पुढे येत आहेत आणि निवडणूक आयोग या सगळ्या प्रश्नांची उत्तर अद्याप देऊ शकलेलं नाही किंवा आम्ही ज्या तक्रारी केलेल्या होत्या त्याची उत्तर आम्हाला मिळालेली नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जर निवडणूक आयोग जाहीर करत असेल तर तो निवडणुका पारदर्शक होतील का असाही प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची आता भूमिका या सगळ्या प्रश्नांना घेऊन काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये जी पत्रकार परिषद निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते त्या पत्रकार परिषदेमधून महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतील। हे निवडणुकांचं बिगुल जे आहे महानगरपालिकांच्या ते वाजेल आणि त्यानंतर त्या किती टप्प्यामध्ये होणार, कशा होणार याची सगळी सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिली जाईल। मात्र अजून सुद्धा आपण पाहतोय की विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक आयोगाच्या पूर्ण भूमिकेविषयी आतापर्यंत अनेकदा प्रश्न मांडण्यात आलेले आहेत, शिवाय प्रश्न उपस्थित सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या कशा होतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। शिवाय विरोधकांनी ज्या तक्रारी आतापर्यंत या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत किंवा जे काही पुरावे दिलेले आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या अनुषंगानं ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निरसन निवडणूक आयोगाने केलेलं आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजून सुद्धा निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी होणार आहेत आणि त्या निवडणुकांचा कार्यक्रम हा एकाच टप्प्यामध्ये निवडणुका घेण्याचं जाहीर केला जाईल असं देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। त्या पत्रकार परिषदेची आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा विरोधकांची भूमिका काय असणे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुबार मतदारांची नोंदणी असेल किंवा मतदार याद्यांमधला जो काही घोळ असेल त्या संदर्भात आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन निवडणूक आयोगाकडून उत्तरं विरोधक मागतायत। मात्र त्या प्रश्नांची उत्तरं अद्याप निवडणूक आम्हाला मिळालेली नाहीत असं देखील या विरोधकांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम कसा जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निखिला, नक्कीच काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि त्यामध्ये महापालिका निवडणुकांसंदर्भात घोषणा केली जाणार आहे। किती टप्प्यांमध्ये निवडणूक होईल याविषयीची देखील उत्सुकता आहे। कृष्णा, निखिला, नक्कीच, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार एकाच टप्प्यामध्ये या सगळ्या निवडणुका घेतल्या जातील महानगरपालिकांच्या असं देखील कळत आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकृतपणे काय नेमकं भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच विरोधकांकडून जे प्रश्न अजूनही निवडणूक आयोगाला विचारले जात आहेत त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा ते देऊ शकतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या आधीची ज्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या संदर्भातली जी पत्रकार परिषद झालेली होती त्यावेळेला सुद्धा निवडणूक आयोगाला काही प्रश्न या मतदार याद्यांमधल्या घोळाबद्दलचे त्याचबरोबर दुबार मतदारांच्या नोंदणीबद्दलचे विचारण्यात आलेले होते। मात्र त्याची नीटशी उत्तरं निवडणूक आयोग देऊ शकलेलं नव्हतं आणि त्यानंतर जे काही पुरावे आहेत ते पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे पोहोचवण्यात आले, तशा तक्रारी करण्यात आल्या। अनेक तक्रारी